नमस्कार, मी प्रकाश महाजन. माझं स्वतःचं महाजन अँड महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे, जे आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने मी चालू केलेलं आहे. आपल्या सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा. आजचा विषय तसा धार्मिक आहे, तसा गंभीर आहे, पण घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या देशामध्ये घटनेने सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचा अर्थ घटनेने जी चौकट आम्हाला घालून दिलेली आहे, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपल्या धार्मिक भावना किंबहुना त्या धार्मिक उन्माद जरी म्हटलं तरी हरकत नाही, तो व्यक्त करण्याचा अधिकार कुणालाच नाही. कारण आपण घटना ही सर्वोपरी मानवतो. पण या देशामध्ये असा काही वर्ग आहे की जो त्या घटनेला मानत नाही, त्यांच्या धार्मिक गोष्टीमध्ये तो घटनेला गौण स्थान देतो. मध्यंतरी यूपीमध्ये एक पोस्टर लावण्यात आलं, आय लव्ह मोहम्मद. चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माच्या प्रेषितावर, आपल्या धर्मगुरूवर, धर्मसंस्थापकावर प्रेम करणं ही चांगली गोष्ट आहे. त्यात वाईट असं काही नाही आहे. कुणाला त्याच्यावर आक्षेप घेण्याचंही कारण नाही आहे आणि कुणी आक्षेपही घेतला नव्हता. पण असं पोस्टर लावताना कायद्याने जी चौकट आखून दिली, कायद्याने जी काही नियमावली केली, त्याची जर कोणी पायमल्ली करत असेल आणि आम्ही कायदा मानत नाहीत, आम्ही घटना मानत नाहीत, आम्ही त्यापेक्षा आमचा धर्म श्रेष्ठ मानतो, त्यावेळेस भारतासारख्या लोकशाही राष्ट्रामध्ये हे चालणार नाही. आणि उत्तर प्रदेशच्या प्रशासनाने ते पोस्टर ज्यावेळेस हटवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस काही धर्मकंटकाने त्याच्यासमोर सत्याग्रह करायला सुरुवात केला. ते आम्ही पोस्टर हलू देणार नाहीत, त्याच्यावर वाद झाले. आणि मग नेहमीप्रमाणे शुक्रवारची नमाज झाल्यानंतर जो काही बरेलीमध्ये गोंधळ झाला, त्या सर्व गोंधळाला योगी सरकारनं ज्या समर्थपणे आणि ज्या कणखरपणे हाताळलं, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरं म्हणजे आय लव्ह मोहम्मद या पोस्टरवर विशेषतः इतर धर्माचा आणि त्यातल्या त्यात हिंदू धर्माचा काही आक्षेप असण्याचं कारण नाही. भांडण कुठून सुरू झालं तर ज्यावेळेस समोरच्या या पोस्टरला एक उत्तर म्हणून, एक प्रतिवाद म्हणून ज्यावेळेस आम्ही आय लव्ह महादेव हे ज्यावेळेस पोस्टर लावायला सुरुवात केली, त्यावेळेस काही समाजकंटकांनी ती पोस्टर फाडले. खरं म्हणजे हा हिंदू धर्माच्या सहनशीलतेचा अंत आहे. कुठं बरेली आणि कुठं महाराष्ट्रातील माजलगाव हे ठिकाण, जिथे एक धार्मिक उन्माद होतो, एक जुलूस निघतो आणि त्या जुलूसमध्ये उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या प्रमुखाला गाडण्याची भाषा होते. हा धार्मिक उन्माद आहे. हे हिंदूच्या सहनशक्तीचा अंत आहे. आम्ही कुणाच्याही धार्मिक भावना कधी दुखावल्या नाहीत. अरे मूर्खांनो, या जगामध्ये जी पहिली मस्जिद उभा राहिली ते एका हिंदूने दिलेल्या जागेवर उभा राहिली. हिंदूचं सहिष्णुता याच्यातून दिसून येते. कधीही कुठल्या हिंदूने, कुठल्या हिंदू राजाने तुमच्या धार्मिक स्थळाला पाडून मंदिर केलं नाही. मग आम्ही आय लव्ह महादेव जर हे पोस्टर लावलं तर त्या पोस्टरला फाडण्याचा, त्याला क्षिती पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून का होतो? दुर्दैवाने आमच्याच हिंदू समाजामध्ये असे काही घटक आहेत की जी यांना साथ देतात. उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत राजकुमार भाटी. त्यांनी जाहीर प्रसार माध्यमासमोर हे वक्तव्य केलं. त्यांनी कुणाला आदर्श मानावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यासाठी आम्हाला दोष देण्याचा, हिंदू धर्मावर लांछन देण्याचा, हिंदू धर्मावर चिखलफेक करण्याचा अधिकार कुणालाही दिला नाही. हिंदू शांत आहे तोपर्यंत शांत आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी योगी सारखे मुख्यमंत्री जागोजागी प्रत्येक प्रदेशात उभा राहतील ना,
त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हिंदू म्हणजे काय आहे. म्हणून योगीची गरज आज हिंदूला आहे आणि हिंदू धर्माला सुद्धा आहे. कारण योगीने ज्या कणखरपणे हा त्यांचा धार्मिक उन्माद मोडून काढला, तसा मोडून काढण्याची गरज आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी पोस्टरं लागली, असे जुलूस निघाले, पण महाराष्ट्र एका वेगळ्याच नैसर्गिक संकटातून असल्यामुळे सरकारनं कदाचित त्याकडे दुर्लक्ष केलं असेल. पण हिंदूनं जागरूक राहिलं पाहिजे आणि प्रत्येक हिंदूनं आपल्या इष्टदेवतेसाठी, आपल्या धर्मासाठी रस्त्यावर सुद्धा उतरायला कमी नाही पाहिलं पाहिजे. म्हणून मी आज फार गर्वाने म्हणतो, आय लव्ह महादेव.